नमस्कार. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जे ऑडिओ आपण करतो आहोत त्यामधला हा GS1साठीचा ऑडिओ आहे. GS1 या पेपरमध्ये हिस्ट्री, जॉग्राफी आणि ॲग्रिकल्चर आणि थोडंसं एन्व्हायरमेंट असे 4 सेक्शन पडतात. यातलं जॉग्राफी आणि ॲग्रिकल्चर सेक्शनमधून सर्वाधिक मार्क आपल्याला मिळवायचे असतात. हिस्ट्रीमध्ये सर्वांना माहिती आहे की तिथे मर्यादा बऱ्याच आहेत, त्यामुळे तिथे मार्क्स फारसे मिळत नसतात. म्हणून जॉग्राफी, ॲग्रिकल्चर खूप चांगलं करायला लागतं आपल्याला पर्यावरणासहित. तर आपण बघूयात आता नेमकं पुस्तकं आणि त्याची पद्धत काय वापरायची. इतिहासासाठी तुम्ही जे पुस्तक आत्तापर्यंत वापरलं असेल पूर्वपरीक्षेला, त्याच्यामध्ये इतिहासात 2-3 भाग साधारणतः. एक महाराष्ट्र, एक स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि एक स्वातंत्र्यानंतरचा भारत, असे 3 भाग पडतात. यातला महाराष्ट्राचा इतिहास कंबाईनची तयारी करणारे किंवा राज्यसेवेची आधीपासून तयारी करतात अशी लोकं महाराष्ट्राचा इतिहास पण केलेला असतो. भारताचा इतिहास तर प्रत्येकजण करतोच आपण, स्वातंत्र्य चळवळ जी आहे ती. स्वातंत्र्योत्तर भारत मात्र आपण केलेला नसतो, मीन्स आधी दिली नसेल तर ह्यातलं जे महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा स्वातंत्र्य लढा हे जे घटक आहेत, यासाठी तुम्ही जे पुस्तक वापरलं असेल पूर्वपरीक्षेसाठी किंवा आधी महाराष्ट्रासाठी म्हणून दुसरं कुठलं पुस्तक वापरलं असेल, तर ते आहे तेच कंटिन्यू करण्यावर भर द्या. नवीन पुस्तक वापरू नका आता. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी गाठाळ सरांचं किंवा कटारे सरांचं दोन्हीपैकी एक तुम्ही जे कोणतं वापरलं असेल ते. बरेच जण तर काय करतात की सेपरेट पुस्तक वापरलेलंच नसतं. समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे पूर्ण सिलेबस वाईज इतिहासाचं, तेच पुस्तक वापरलेलं असतं महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सुद्धा. आणि सोबत 11वीचं जुनं जे पुस्तक आहे आपलं महाराष्ट्राचा इतिहास 11वी जुनं सिलेबस, तर ते पुस्तक तेवढंही पुरेसं आहे. ठीक आहे. तर भारताचा स्वातंत्र्य लढा हा जो टॉपिक आहे, यासाठी म्हणून तुम्ही कुठलंही पुस्तक वापरलं असेल, मग ते ग्रोवर अँड ग्रोवरचं असो, बिपिनचंद्राचं स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स असो, किंवा स्पेक्ट्रमचं असेल, किंवा रंजन कोळंबे सरांचं असेल, किंवा जयसिंगराव पवार सरांचं असेल, जना कदम असेल, कुठलंही एक जे आहे तेच कंटिन्यू ठेवा. वापरलं नसेल किंवा असं वापरलं आहे पण मला त्याच्यावर असं व्यवस्थित कमांड नाही आहे आणि मग आता एक पुस्तक असं आहे का की जे मी करू आणि इतिहास हा विषय माझा थांबेल, तर मग मी तसं एक पुस्तक सुचवेल, ते म्हणजे समाधान महाजन सरांचं. एकमेव पुस्तक करा, बाकी काही करायची वेगळी गरजच पडणार नाही. कारण ऑलमोस्ट सगळा सिलेबस टॉपिक वाईज त्यांनी कवर केला आहे आणि आपण जे पुस्तकं वापरतो त्या पुस्तकांचा सगळं सारांश असल्यासारखं सरांचं आहे, नोट्स स्वरूपामध्ये पुस्तक आहे. तर मी तर ते पुस्तक बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं तेच एक पुस्तक केलं होतं. बाकीचे जे पुस्तकं आहेत ते वेळोवेळी वाचलेली होती. कटारे सरांचं वाचलेलं होतं मी महाराष्ट्रासाठी, गाठाळ सरांचं नव्हतं वाचलेलं. पण जसा मला वेळ मिळेल, मग ते मेन्सच्या काळात जेव्हा जेव्हा फ्री वेळ असेल ना, तेव्हा तेव्हा इतिहासाचं काहीतरी घेऊन बसायचो आणि वाचून काढायचो. मग ते कुठलंही पुस्तक रँडमली असं. पण अभ्यासासाठी म्हणून एकच पुस्तक, समाधान महाजन सरांचं जे काही सिलेबसनुसार लिहिलेलं आहे ते पुस्तक. तर 3 घटकांसाठी यातले 2 घटक, स्वातंत्र्याचा लढा जो घटक आहे त्यासाठी एक पुस्तक कुठलंही जे वापरलं असेल ते, महाराष्ट्रासाठी जे वापरलं असेल तर गाठाळ किंवा कटारे किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक असं. तिसरा घटक स्वातंत्र्योत्तर भारत, तर याच्यासाठी बिपिनचंद्रांचं इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स असं एक पुस्तक आहे. तर ते पुस्तक वापरायला बरेच जण सजेस्ट करतात, पण चांगलं मोठं बल्की पुस्तक आहे. आत्ता नव्याने वापरायला मी तरी सजेस्ट नाही करणार तुम्हाला. जर तुम्ही आधी वाचलेलं असेल आणि रिवाईज करू शकत असाल तर वेल अँड गुड. नोट्स असतील तुमच्या स्वतःच्यात काढलेल्या तर मग त्या वापरा. काहीच वाचलंच नाही, हा घटकच वाचला नाही असं काही असेल तर मग तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक बाकीच्या टॉपिक्सला वाचत नसला तरी चालेल. ह्या धड्यासाठी म्हणून आणि अजून एक चॅप्टर आहे कला संस्कृती म्हणून एक घटक आहे, महाराष्ट्रातील कला संस्कृती आणि वारसा. तर हा एक चॅप्टर उगाच इकडे तिकडे वाचत बसण्यापेक्षा समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून किमान 2 धडे तुम्हाला यातून करता येतील. म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि कला संस्कृती वारसा हा घटक, हे 2 चॅप्टर तुम्ही डायरेक्टली महाजन सरांच्या पुस्तकातून करू शकता. तिसरं महत्त्वाचं महाराष्ट्राच्या इतिहासासोबतच त्याला धरून असलेलं टॉपिक म्हणजे समाजसुधारक. तर त्याच्यामध्ये काहीतरी 30च्या आसपास समाजसुधारकांची नावं सिलेबसमध्ये आता मेन्शन्ड आहेत.
तर सगळीच्या सगळी वाचायची आहेत. कुठून वाचता येतील तर पुस्तकात आहेतच, रँडमली कुठंतरी ते रेफरन्स येत राहणार. त्यांचं एक कंपायलेशन म्हणून काही जण समाजसुधारकांचंही पुस्तक वाचतात सेपरेट. मी स्वतः काही वाचलं नव्हतं. कुणाला वाचायचंच असेल तर मग ते ज्ञानदीप प्रकाशनाचं विपुल थोरमोटे सरांचं पुस्तक चांगलं सुटसुटीत आहे, म्हणजे छोटंसं असल्यामुळं पटकन होतं. मी पूर्णतः वाचलेलं नाही, पण पुस्तक पाहिलेलं आहे आणि मला चांगलं वाटलं, सुटसुटीत वाटलं. वाचायचं असेल तर ते मस्ट नाही. तर तुम्ही ते सिलेबसमधून कुठून कराल, की तुमचे जे गाठाळ सरांचं, कटारे सरांचं जे काही पुस्तक असेल त्याच्यामधून एक एक व्यक्ती तुम्हाला शोधून त्यांच्या नोट्स तयार करावं लागतील किंवा वाचून तरी घ्यावं लागेल. नाहीतर समाधान महाजन सरांच्या पुस्तकात सिलेबस वाईज प्रत्येक व्यक्तीबद्दल नोट्स आउट करून ठेवलेलं आहे, ते तुम्ही डायरेक्टली वाचू शकता. हे झालं तुमचं इतिहासाचं. स्वातंत्र्योत्तर भारतासाठी समाधान महाजन सरांमध्ये जे काही जेवढी माहिती दिली तेवढीच वाचून त्याच्यावर रिलाय राहू शकता. काही जण NCERTचं एक पुस्तक आहे, पॉलिटिक्स इन इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, ते पुस्तक वाचतात. तेही वाचू शकता, त्याच्यामध्येही रिलेव्हंट माहिती बऱ्यापैकी दिलेली आहे. कुठलंही काहीतरी एक करा. 15 प्रश्न येतात, पण प्रश्नांमध्ये आपण प्रेडिक्टेबिलिटी जे म्हणतो ती फार कमी आहे. जुने प्रश्न वगैरे करून गेलो तरी फारसा फायदा असं होत नाही. तरीही जुने प्रश्न सगळ्याच विषयांना करायचे, तसे याही विषयाला करायचेच आहेत. इतिहासाला तयारीच्या दरम्यान फार वेळ द्यायचा नाही, पण लक्षात घेतलं पाहिजे वेळच द्यायचा नाही असं नाही करायचं. बरेच जण काय करतात, इतिहासात मार्क मिळत नाहीत म्हणून त्याच्यावर प्रचंड दुर्लक्ष करतात आणि फायनली 60 पैकी 10-12 वगैरे असे मार्क मिळतात. मला स्वतःलाही तसे एकदा मिळालेले आहेत 2017ला. पण तसं नाही आहे, 20-22 मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तेवढी तरी तयारी आपली असली पाहिजे. तर करायचं काय, की सुरुवातीला एकदा म्हणजे आता हे तुमचे जे GS 2, 3, 4 असे तुम्ही अभ्यास करताय, तसं GS 1चा अभ्यास करताना इतिहासाचा जो काही शेड्युलिंग असेल त्यामध्ये एकदा व्यवस्थित वाचायचं. रिव्हिजन 1ला एकदा व्यवस्थित वाचायचं आणि रिव्हिजन 3 जेव्हा तुम्ही मल्टिपल रिव्हिजनच्या वेळी जाल तेव्हा इतिहासाला एक प्रॉपर रिव्हिजन द्यायची. 3 वेळा रिवाईज करायचं बस. मल्टिपल रिव्हिजन इतिहासाला काही गरज वाटणार नाही तुम्हाला. तर हे एवढं जर तयारी केली आपण 20, 22, 25पर्यंत वगैरे नक्की पोहोचू शकतो. तुम्हाला जर याच्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क मिळवायचे असतील 30+, तर मग तुमचं वाचन खूप पाहिजे, अफाट वाचन लागेल इतिहासाला तुम्हाला खरं तर ते काही टास्क करायला नको असं 30+ वगैरे, कारण आपल्याला एनिवे ॲग्रिकल्चरमधून खूप चांगले ॲग्रिकल्चर, जिओग्राफी याच्यातून खूप चांगले मार्क मिळू शकतात. पण तरी स्टील तिकडे मिळतातच. आता इतिहासात करायचं आहे तर असं असेल तर मग तुमचं जेवढी पुस्तकं तुम्हाला वाचता येतील तितकी वाचा. ते कुठल्याही वेळी फ्री रँडम वेळी वाचा. उगाच तुमच्या अभ्यासाला स्पॉईल करून वाचू नका. पूर्ण अभ्यास कवर केल्यानंतर जो काही वेळ राहतो तुमच्याकडे, रात्रीच्या वेळी झोपताना वगैरे, असं तुम्हाला रीडिंगची सवय जी असते त्यामध्ये तुम्ही अवांतर वाचनाची पुस्तकं वाचल्यासारखी इतिहासाची वेगवेगळी पुस्तकं वाचा. मग तुमचे मार्क्स वाढतील, कारण तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायला मदत होते. जेवढं नॉलेज तुमच्याकडे, माहिती जेवढी तुमच्याकडे असेल त्याचं लॉजिक डेव्हलप करायला फायदा होतो. तर मी थोडंसं ह्या प्रकारची पद्धत एवढी चांगली पद्धतीने नाही, पण थोडंसं एक करायचा प्रयत्न केला आणि मला एक 28पर्यंत त्या ठिकाणी मार्क मिळाले त्या विषयाला. तर हे तुम्ही करू शकता. आता भूगोलासाठी, तर भूगोलासाठी तुम्ही प्रीला जे वापरलं असेल तेच वापरायचं, कारण भूगोलामध्ये त्यांनी फिजिकल जिओग्राफी, भौतिक किंवा प्राकृतिक भूगोल जो आहे तो विचारतात. त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्व हे भूरूपशास्त्र आणि हवामानशास्त्र या घटकांना आहे. जगाचा भूगोल म्हणून जे काही वाचतो आपण ते सिलेबसमध्ये जरी प्रॉपर मेन्शन नसेल तरीसुद्धा त्याच्यावर एखाद वेळी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे मागच्या वेळी गर्तांचा प्रश्न विचारला होता, मग ते तुम्हाला थोडंसं सौदी सरांच्या पुस्तकातून वगैरे करावं लागेल तुम्हाला. याच्यासाठी वापरायचे काय भूगोलासाठी, तर प्राकृतिक आणि महाराष्ट्र असं 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. प्राकृतिकला तुम्ही जगाचा, भारताचा असंही म्हणू शकता. तर लक्षात घ्यायचं तर वाचायचं काय, सौदी सरांचं मेन्ससाठीचं पुस्तक आहे भूगोल आणि कृषी. या पुस्तकातून तुम्ही सिलेक्टिव्ह रिडिंग करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही भूरूपशास्त्र आणि हवामानशास्त्र हे 2 चॅप्टरचं वाचन त्या पुस्तकातून करावं. मेन्सचं पुस्तक सौदी सरांचं भूगोल आणि कृषीचं. जर तुम्ही प्रीचं पुस्तक वापरलेलं असेल आपलं भूगोल आणि पर्यावरणचं, तर तेच कंटिन्यू करा. वापरलेलं नसेल तर मग ते मेन्सच्या याच्यातून वाचा. वापरलेलं असेल तर ते 2 चॅप्टर आपल्याला वाचायचे, ऑलमोस्ट सारखेच दिलेले आहेत तिथं आणि इथं. त्याच पुस्तकातून 2 चॅप्टर वाचायचे, भूरूपशास्त्र आणि हवामानशास्त्र, हे एवढ्या घटकासाठी.
आता जे भारताचं म्हणून काही थोडंफार विचारतात कुठेतरी एखाद वेळी किंवा जगाचं म्हणून, त्यासाठी तुम्हाला NCERTचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही वाचलेले असतील तर. उगाच नव्याने म्हणून आता मेन्सला NCERT लागते पण वाचता येतं असं नका करू. वाचलेलं असेल तर 11वीची जी 2 NCERT आहेत, एक आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, ओल्ड 11वी आहे ते. फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, दुसरं आहे इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट. तर हे 2 तुम्ही वाचू शकता. यातलं फंडामेंटल्स जे आहे ते नक्की वाचा. त्याच्यानंतर यावर्षी म्हणजे नवीन सिलेबसनुसार थोडंसं ह्युमन जिओग्राफीचे काही फंडामेंटल्स त्यांनी सिलेबसमध्ये ॲड केले, काही लॉज वगैरे. तर फार घाबरून जायची काही गरज नाही. आपल्या पुस्तकात जागोजागी ते आहेच. सौदी सरांच्या पुस्तकात आहे. तरीसुद्धा वेगळं काहीतरी वाचायचं आहे सेपरेट, तर असं एक पुस्तक NCERTचं आहे, फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी. 12वीचं NCERT जुनं 12वीचं. त्याच्यामध्ये 12वीत 2 आहेत. फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी एक आहे आणि दुसरं पुस्तक इंडिया पीपल अँड इकॉनॉमी. तर ही दोन्ही पुस्तकं वाचा तुम्ही. त्यातलं इंडिया पीपल अँड इकॉनॉमीमधली किंवा दोन्ही पुस्तकातली आकडेवारी जी आहे ती जुनी आहे, ओल्ड आहे. तर ती तुम्हाला काय फारशी कामाची नाही, पण त्यातले जे काही फंडामेंटल्स आहेत ते समजून घ्यायला तुम्हाला ते उपयोगी पडू शकतं. हे झालं नव्या मुद्द्याचं स्पष्टीकरण, म्हणजे ह्युमन जिओग्राफीचे जे रूल्स वगैरे सांगितले ते कुठून वाचायचे ते यासाठी. आता पर्यावरणाचा जो घटक आहे, तर पर्यावरणाचा घटक तुम्ही प्रिलिम्सला केलेलाच आपल्याला रिपीट करायचा आहे. फक्त इथं असं आहे की प्रिलिम्सला तरी थोडंसं डिटेलमध्ये प्रश्न येतात. मेन्सला पर्यावरणाचे प्रश्न फारच सोपे असतात, संकल्पनात्मक असतात आणि सिंगल लायनर्स असतात. त्यामुळे जुन्या प्रश्न एकदा व्यवस्थित पाहूनच त्याचा अभ्यास करा. फार वेळ देऊ नका. एक किंवा 1.5-2 दिवसात पर्यावरण संपलं पाहिजे. पुस्तक जे वापरलं असेल तेच. पुस्तकच वापरलं नसेल म्हणजे रेफरन्स बुक, स्टेट बोर्डमधून वगैरेच पर्यावरण कव्हर केलं असेल तर तसंच करा. जुन्या प्रश्नांचा संदर्भ घेऊन जरी केलात तरी तुम्ही बऱ्यापैकी कव्हर करू शकता पर्यावरण. हे पर्यावरणाबद्दल झालं. आता उरलेला जो घटक आहे तो पूर्णतः ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. तर ॲग्रिकल्चरमध्ये त्यांनी वॉटर मॅनेजमेंट, जलव्यवस्थापन, ॲग्रो इकॉलॉजी आणि बाकीचे काही रँडम घटक असं थोडंसं दिलेलं आहे. यातलं वॉटर मॅनेजमेंटचं चॅप्टर खूप चांगला करावा लागतो. प्रश्न भरपूर येतात. सॉईल आणि रॉक्स असं, सॉईल अँड मिनरल्स असा एक चॅप्टर आहे दुसरा. तर वॉटर मॅनेजमेंट, सॉईल हे खूप चांगले करा, कारण हे पुस्तकातून डायरेक्ट प्रश्न विचारतात. तो जो ॲग्रो इकॉलॉजीचा घटक आहे, तर याच्यातलं इकॉलॉजिकल सेक्शन आहे जो आहे तो आपण चांगला करू शकतो ॲग्रिकल्चरमधलं. पण जे नॉन ॲग्रिकल्चर आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे मी. जे ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना त्याचा फारसा त्रास होणार नाही, कारण त्यांना तो टॉपिक चांगला जमेल. नॉन ॲग्रिकल्चरवाल्यांना ॲग्रिकल्चरच्या जे गोष्टी विचारतील ते, की एखाद्या मिनरलमुळे च्या कमतरतेमुळे कुठला आजार होतो, त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट वापरतात ह्या टाईपची, किंवा कुठला आजार कुठल्या वनस्पतीवर, कुठल्या पिकावर होतो ह्या टाईपचे. तर हे प्रश्न आपल्याला टॅकल करायला खूप अवघड असतात. साठी म्हणून असा डिटेल वेगळा अभ्यास करायची गरज नाही. पुस्तक त्यासाठी ॲग्रिकल्चरसाठी कात्यायनचं जे वॉल्यूम 1 आहे ते पुस्तक मी स्वतः वापरलं होतं आणि तेच पुस्तक मला जरा बरं वाटलं, सोपं आहे ते. तर ते पुस्तक नक्की वापरा. सोबत तुम्ही स्टेट बोर्ड जे आहेत 11वी आणि 12वीचे ॲग्रिकल्चरचे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ते इंग्रजीत आहेत, मराठीत भाषांतरित करून एका प्रकाशनानं काढलेले आहेत, ते वापरू शकता. त्यातले एक 4-5 चॅप्टर तुम्हाला वाचायचे, दोन्ही याच्यातले सिलेक्टिव्ह. कात्यायन व्हॉल्यूम 1 मधलं पण काही चॅप्टर्स वाचायचे नाही आहेत, सिलेक्टिव्ह वाचायचं. तर कात्यायन आणि स्टेट बोर्ड एवढं तुम्ही ॲग्रिकल्चरसाठी केलं तर ते सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये काही टेक्निकल टर्म्स आहेत वॉटर मॅनेजमेंटमध्ये, तर त्या नेहमी विचारतात, ते व्यवस्थित केलं पाहिजे, काही फॉर्म्युली वगैरे. आणि जो घटक सॉईल आणि मिनरलचा आहे सोपा आहे, तुम्ही जो जॉग्राफीत पण केलेला असतो, त्यामुळं तो चांगला करा. आता जे अगदीच इंग्रजी नकोच असं ज्यांचं इश्यू असेल त्यांना मग पर्याय म्हटलं तर याच्यामध्ये कोळंबे सरांचं ॲग्रिकल्चरचं एक बुक येतं, कोळंबे सरांचं कृषीशास्त्रचं एक पुस्तक आहे, ते एक आहे तुम्हाला पर्याय म्हणून. ते व्यवस्थित वाचन जर तुम्ही सिलेबस वाईज केलं तर त्याच्यातूनही बऱ्यापैकी मार्क तुम्ही कव्हर करू शकता. पण शेवटी कात्यायनला पर्याय थोडंसं अवघडच आहे. पण अगदीच ज्यांचा इश्यू असेल त्यांनी मग कोळंबे सरकडे वळू शकतात.
कोळंबे सरांचं कृषीशास्त्र, किंवा यालाच एक पर्याय म्हणला तर ज्ञानदीप प्रकाशनाचं एक पुस्तक येतं कृषी भूगोल आणि कृषी अर्थव्यवस्थेसाठीचं, तर ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. तर ह्यापैकी कुठलं तरी एकच करावं, 2-2, 3-3 करायची गरज नाही. कात्यायन पण केलं तर मग कोळंबे सरांच्या पुस्तकातून पण वाचायचं का? गरज नाही. एक कुठलं तरी करा आणि साधं सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित जुने प्रश्न व्यवस्थित केले तर साधारण 30 प्रश्न जे विचारतात ॲग्रिकल्चरचे, 30-35, तर आपण 20-22ला टच करू शकतो जवळजवळ. त्याच्यावर मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला मग ॲग्रिकल्चरमधलं थोडंसं नॉलेज पाहिजे एक्स्ट्राच. तर आपल्यासारख्यांना त्याच्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये. भूगोल आणि ॲग्रिकल्चर ह्या 2 विषयांचे मिळून 90 प्रश्न विचारतात आणि 60 प्रश्न इतिहासाचे. तर इतिहासात जसं आपण म्हटलो की 20-22 पण खूप झालेत, 25 आपण धरून चालूयात. तर 20 मार्क जर आपल्याला तिथे येणार असतील तर ह्या पेपरला 90 घेण्यासाठी तुम्हाला इथे 90 पैकी 70 घ्यावे लागतात, ॲग्रिकल्चर आणि भूगोल दोन्ही मिळून. ज्यातले ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला 30 पैकी 20 मिळणार आहेत असं धरून चाललं, तर भूगोलामध्ये तुम्हाला 70 पैकी सॉरी साधारण 90 प्रश्न भूगोलाचे एकच मिनिट, सॉरी थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. साधारण 60 प्रश्न इतिहासाचे आणि 60 प्रश्न भूगोलाचे आणि 30 प्रश्न ॲग्रिकल्चरचे, असं डिस्ट्रिब्युशन. तर 30 पैकी ॲग्रिकल्चरला जर तुम्ही 20 घेत असाल तर भूगोलामध्ये 50 मार्क घ्यावं लागतील तुम्हाला 60 पैकी जवळजवळ. तर जवळजवळ ते पैकीच्या पैकी असल्यासारखंच आहे भूगोलाचं. त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप चांगलं करायचं. इवन स्टेट बोर्डसुद्धा, स्टेट बोर्डचे जे काही पुस्तक आहेत जुन्या स्टेट बोर्डचे तुम्ही वाचलेले किंवा नवीन स्टेट बोर्ड कोणी वाचले असतील तर तर त्याची पण फास्ट रिव्हिजन नक्की करून घ्या. त्याच्यातून काही प्रश्न डायरेक्ट विचारलेत. जुने स्टेट बोर्ड ज्यांनी वाचलेले असतील तर त्याच्यामध्ये 11वीचं जे पुस्तक आहे जुनं, जगाचा प्राकृतिक भूगोल, तर ते पुस्तक मस्ट आहे. त्याच्यातून काही प्रश्न विचारलेले आहेत बऱ्याचदा. तर अशा प्रकारे तुम्ही GS1ला फोकस करू शकता. साधारण 90-95 मार्कांपर्यंत या पेपरला सुद्धा जाता येतं, पण खूप चांगली तयारी केली तरच एवढे चांगले मार्क्स मिळतात त्याच्यामध्ये. वेळ इतिहासाला मोजकाच द्यायचा, भूगोल कृषीला चांगला वेळ द्या तुम्ही. रिव्हिजन नोट्स तयार करा, भूगोल कृषीच्या नोट्स तयार करा. त्यातलं महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तो आपलं थोडंसं सांगायचं राहिलेलं आहे इथं. तर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी जे काही वाचलं असेल, पुन्हा सांगतो, प्रिलिम्सला जे वाचलं असेल किंवा आधी कुठलं महाराष्ट्राच्या भूगोलासाठी पुस्तक वाचलं असेल, मग ते सौदी सरांचं पुस्तक असेल, खतीब सरांचं असेल किंवा ते दीपस्तंभचं किंवा दुसरं कुठलं, पण जर तुम्ही वाचलं नसेल किंवा तुम्ही वाचलं आहे पण त्याच्यावर थोडंसं शंका वाटते, स्टँडर्ड पुस्तक वाचा. आणि ते सौदी सरांचं मला वाटतं की त्याच्यामधून बरेचसे प्रश्न तुमचे सुटण्याची शक्यता असते. आता ते बाकीची पुस्तकं खतीब सरांचं एक आहे, थोडं बऱ्यापैकी आहे, पण सौदी सरांचं पुस्तक मला बेस्ट वाटतं त्याच्यामध्ये, तुम्ही जर वापरायचं असेल तर. एक मोठं पुस्तक आहे ते, म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल सेपरेट पुस्तक सौदी सरांचं. त्या कृषी भूगोलमध्ये दिलेलं महाराष्ट्र किंवा पर्यावरण भूगोलमध्ये दिलेलं महाराष्ट्राचं ते पुरेसं नाही आहे, कारण जवळजवळ 30च्या आसपास प्रश्न, 25च्या वरच प्रश्न येतात महाराष्ट्राच्या भूगोल कंपाऊंडेड. म्हणजे महाराष्ट्राचा आर्थिक, महाराष्ट्राचा मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल असे सगळे घटक जरी कॅल्क्युलेट केले तरी महाराष्ट्र ओव्हरऑल साधारण 25+ प्रश्न येतात 30च्या आसपास. मग तुम्हाला सेपरेट पुस्तक त्यासाठी वापरणं गरजेचं आहे. सौदी सरांचं पुस्तक जे येतं महाराष्ट्राचं भूगोल चांगलं मोठं आहे, पण त्यातलं लोकसंख्या या घटकावर आपल्याला इकडे मेन्सला फार कमी प्रश्न विचारतात. ते एकदा बघून घ्यायचं डिस्ट्रीब्युशन, आणि त्यातलं काय की स्किप करता येते ते तेवढंच स्किप करायचं, कारण ते पुस्तक STI ASO ह्याच्या मेन्ससाठीचं पुस्तक आहे. तर आपल्याला ते राज्यसेवेसाठी वापरताना थोडंसं त्याच्यात काही काटछाट करावी लागते, एवढंच. तर एवढं तुम्ही नक्की करा. रिव्हिजन मस्ट आहे. नोट्स थोडक्यात काढा. भूगोलाचं तुम्ही बऱ्यापैकी माहीत असतं तुम्हाला, जे माहिती आहे पण विसरू शकतो असे डेटा फक्त बाजूला लिहून काढा. ॲग्रीच्या प्रॉपर नोट्स काढा, कारण ते आपल्याला नव्यानेच करायचं असतं इथं, आणि रिव्हिजन पण चांगली लागते त्यासाठी. सो GS1ला तुम्ही साधारण 90पर्यंत स्कोअर अचीव करू शकता एवढ्या तयारीवर. याच्यानंतर एक GS4ची ऑडिओ आपण आजच टाकणार आहोत. धन्यवाद.